थैंक यू। और हमारे डीजे मास्टर भी सचिन पवार यहाँ पर जुड़ चुके हैं और बराबर डीजे मास्टर ने गाना चॉईस किया है। थँक्यू सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे आणि बघता बघता आता ही क्रीडा स्पर्धा संध्याकाळ क्षेत्रामध्ये देखील रंगताना पाहायला मिळेल। बॉलिंगसाठी करण सोडा येत आहे चेंबूरचा अजून एक जबरदस्त खेळाडू स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहतो विशाल जाधव आणि त्या सोबतीला महेश शिंदे। दिवाचे एक जबरदस्त बॅटर स्ट्राईक एंडला विशाल जाधव, नॉन स्ट्राईक एंडला महेश शिंदे। बॉलिंगसाठी करण सोडा। पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न केला गेला। करण सोडाने एक जबरदस्त पिचिंग करताना पाहिली गेली आहे। बेलविन मेमोरियल कप गोल्डन क्रीडा मंडळाचे एक भव्य दिव्य आयोजन महालक्ष्मी ज्वेलर्स देखील तेवढा सपोर्ट राहिला गेला। त्यानंतर मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी साहेब, त्यानंतर या परिसराचे दमदार आमदार माननीय संजय उपाध्याय साहेब, बोरोली विधानसभेचे सर्व आमचे ऑफिशियल स्पॉन्सर, सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे। विद्यार्थी सिंह यांचं देखील या क्रीडा स्पर्धेला तेवढा सपोर्ट राहिला गेलाय। त्यांची संपूर्ण टीम। बॉलिंगसाठी करण सोडा, स्ट्राईक एंडला विशाल जाधव। या बॉलवर वेगळ्या स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न केला गेला। व्हाईट बॉल। पहिलाच दिवस आहे, पहिल्या दिवसातील ही आपण आज पहिली संध्याकाळ। नाईटचं क्रिकेट वेगळं आहे, डेचं क्रिकेट वेगळं आहे आणि बोरवलीचं क्रिकेट देखील इकडे सर्वजणांनी आनंद घेतला। गीता सिंग चॅरिटेबल ट्रस्ट बोरवली बॉयज टीम मात्र क्वालिफाय झाली आहे। चेतन पालकर, जॉन्टी जबरदस्त परफॉर्मन्स करत असताना बॅटिंग बॉलिंगच्या जोरावरती क्वालिफाय झाली आहे। या बॉलवर रिव्हर्स खेळले गेले, जबरदस्त फिल्डिंग पाहिली गेली आहे। बॅटिंगसाठी आपण बघतो स्ट्राईक एंडला महेश शिंदे येतात। रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, थोडा फटका तिकडे फसला, बट एक रन तिकडे मिळाली आहे। खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली तिकडे। स्ट्राईक एंडला बॅटर महेश शिंदे। यावर्षी देवा प्रतिष्ठानसारख्या एक मानाच्या क्रीडा स्पर्धेमध्ये बाईक देखील मिळवली आहे। या बॉलवर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला, थोडा फटका फसला गेला तिकडे आणि सुरुवात चांगली केली आहे। बाउंड्रीची गरज आहे। श्री 11 दिवा डोंबिवली कुठे ना कुठेतरी या मॅच मध्ये शांत सुरुवात केली आहे। बॅटिंग करावी लागेल विशाल आणि महेशला। बॉलिंगसाठी करण सोडा। या बॉलवर पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय, पुन्हा एकदा फटका फसला तिकडे। ठरवून खेळतात विशाल जाधव, त्यामुळे डबल माइंड होत आहेत। रन्स होत नाही, रन्स करावे लागतील। बॉलिंगसाठी करण, स्ट्राईक एंडला विशाल जाधव। मोठ्या स्ट्रोकच्या शोधामध्ये असणार आहे टीम श्री 11 दिवा डोंबिवली। या बॉलवर लेग ब्रेक, पुन्हा एकदा तिकडे मात्र मिसफील्ड आणि स्ट्राईक एंडला डायरेक्ट हिट तिकडे मात्र चेक केलं जाईल। थर्ड अंपायर घेतलाय। बॅटर आउट।
विकेट गेले. नवीन बॅटर ओमकार पाटणे येतात डोंबिवलीचे, अजून एक जबरदस्त बॅटर. बॉलिंगसाठी करण, स्ट्राईक एंडला ओमकार पाटणे. बाळा या बॉलवर जबरदस्त बॉल पाहिला गेला. करण सोडाचा एक जबरदस्त स्पेल. पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहिला तिकडे समाप्त झालाय आणि 3 रन असताना मात्र 1 विकेट गेली आहे. जबरदस्त बॉलिंग केली विशालला मात्र थांबून ठेवलं गेलं. विकेट गेल्यानंतर मात्र करण सोडाने एक चांगली इकॉनॉमी बॉलिंग केली आहे. या नेट मुकेश रॉयल चेंबूर संघ एक जबरदस्त स्टारकास्ट घेऊन आज इकडे मागील 3-4 वर्षामध्ये याही संघाचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळाला. चेंबूरचे पीएल लोखंडे मार्गचे काही खेळाडू तिकडे येत असताना आज मुंबई अंडरआर्म क्रिकेटमध्ये याही संघाचा डंका आपण पाहायला मिळाला. भल्या भल्या संघांना धक्के देत असताना याही संघाने वाईल्ड कार्ड एंट्री घेतली खुल्या गटामध्ये. बॉलिंगसाठी हर्षित शेट्टी येतात ठाण्याचे एक युवा खेळाडू. जबरदस्त बॉलिंग करत असताना कमी वयामध्ये याही खेळाडूचा डंका आपल्याला पाहायला मिळालाय. हर्षित, अजित, त्यानंतर शुभम लोखंडे, करण सोडा या परिसरातून देखील खूप चांगले खेळाडू पाहायला मिळाले. पीएल लोखंडे माग चेंबूर आणि खूप चांगली स्टारकास्ट बनवत असताना मग अंडरआर्म ओपन पावसाळी क्रिकेटमध्ये देखील खूप चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला. खुल्या गटात खेळायचं आहे हे स्वप्न घेऊन मात्र ह्याही संघाची एक चांगली कामगिरी पाहायला मिळते. बट श्री 11 देवा डोंबिवली कुठे ना कुठेतरी बॅटिंग करावी लागेल. या बॉलवर आपण पाहिलं तर जबरदस्त लेग ब्रेक होता बट व्हाईट बॉल. खूप चांगली खेळपट्टी बनवली आहे. त्या खेळपट्टीवर क्रिकेट बघायला खेळायला वेगळी मजा राहिली आहे. 7वं वर्ष क्रीडा स्पर्धेचं मेलविन मेमोरियल कप मेलविन डिकोस्टा यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या क्रीडा स्पर्धेचं भव्य दिवस आयोजन. या बॉलवर समोर खेळले गेलेत. काय कॅच पकडले हर्षित शेट्टी. कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट. जबरदस्त कॅच, बॅटर आउट. म्हणजे हर्षितला पण माहित नव्हतं की त्यांनी कॅच पकडले. पाहू शकतो आपण रिप्ले. जबरदस्त स्ट्रोक खेळले होते पण हर्षितने आहा कधी अशा कॅचेस हातात बसतात पण हर्षितने पण स्माइल केली. बॅटर आउट. नवीन बॅटर कृष्णा येतात. कल्याण डोंबिवली परिसरात देखील एक चांगले क्रिकेट खेळले गेलेत. कृष्णाला आता रन्स बनवावे लागतील. 4 रनवरती 2 विकेट गेलेत बॅटिंग करत असताना. श्री 11 दिवा डोंबिवली आज थोडीफार मात्र शांत होतीये. बॉलिंगसाठी हर्षित शेट्टी. या बॉलवर लेग ब्रेक मोठा करण्याचा प्रयत्न केला होता पण व्हाईट बॉल. 5 धावा झाले धावफलकावरती. हे ग्राउंड असं आहे की इकडे 40-50 पण चेस होईल बट कधी जर बॉलिंग अटॅक फिल्डिंग अटॅक चांगलं केलं तर 24-25 पण फायटेबल आहे. या बॉलवर स्वीप खेळले गेले. नॉन स्ट्राईक एंडला चान्स आहे तिकडे. करण सोडाने मात्र नॉन स्ट्राईक एंडला बॉलला फेकी केली गेली आहे. या बॉलवर स्क्वेअर कट खेळले गेले. जबरदस्त टायमिंग. रन मिळतील 4. ओमकार पाटणेच्या बॅट मधून महालक्ष्मी ज्वेलर्स येतोय चौकार. डीजे हर्षितने टायमिंग थोडं चुकीचं दिलं गेलं. या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. जबरदस्त बॉलिंग करतात हर्षित शेट्टी. जबरदस्त बाउंड्री आली आहे पण आता 30-35 पर्यंत घेऊन स्कोर जाणं गरजेचं आहे. 10 रन झाले. 2 विकेट गेले आहेत. पहिला दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. 2025 हे 7वं वर्ष. सकाळपासून मान्यवरांची मांदियाळी सर्व आमच्या या क्रीडा स्पर्धेचे आयोजक
पूर्ण गोल्डन क्रीडा मंडळ, मेल्विन डिकोस्टा यांचे सर्व मित्र ज्यांच्यासोबत ते क्रिकेट खेळले, या बॉलवर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला. अकरा रन झाले धाव फलकावरती. या बॉलवर रिव्हर्स खेळले गेले. दर्शन कामटे तिकडे होते. खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली दर्शनची. वेल स्टॉप. बघता बघता 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 12 रन्स वरती 2 विकेट. शांत चालू आहे मॅच. श्री 11 दिवा डोंबिवली थोडीफार मात्र या मॅच मध्ये बॅकफुटला गेले, कारण की रन्स होत नाहीयेत. 35-40च्या घरामध्ये स्कोर घेऊन जाणं गरजेचं आहे. बॉलिंगसाठी सॅम्युअल कोम्बिन येतात. सॅम्युअल कोम्बिन येतात बॉलिंगसाठी. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर बॅटर कृष्णा. पहिल्याच बॉल गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. नॉन स्ट्राईक एंडला चान्स घेतला गेला आणि तिकडे ऊपरवाला जब भी देता है चप्पड़ फाड़ के देता है. थोडा मात्र आता इथे विवानेट मुकेश रॉयल चेंबूर बॅकफुटला गेले, कारण की एक्स्ट्रा रन्स आले आणि त्यामुळे शोल्डर थोडे डाऊन झाले. त्याचा फायदा उचलावा लागेल ओमकार पाटणे बाळा यांना. या बॉलवर समोर खेळले गेले. शॉट ऑफ द मॅच. जबरदस्त सरळ दिसेला. काय टायमिंग केलं गेलं पाटणेच्या बॅट मधून. अगदी स्ट्रेट ड्राईव्ह. रन मिळतात 4. श्री 11 दिवा डोंबिवली, आपण डगआउट मध्ये बसायचंय. श्री 11 दिवा डोंबिवली आपल्या जी खेळाडूंना बसण्याची व्यवस्था केली तिकडे बसायचं मित्रांनो. जबरदस्त बॅटिंग केली. 21 रन झाले धाव फलकावर. मॅच मध्ये कमबॅक केल्या गेले श्री 11 दिवा डोंबिवली. वेल बॅटिंग. एक्स्ट्रा रनचे 4 रन आले. त्यानंतर मात्र तुडून पडला ओमकार पाटणे. या बॉलवर मात्र लेगस्टिकच्या बाहेर आणि तिकडे व्हाईट बॉल. व्हाईट +1. बघता बघता ग्राफ वरती जाताना पाहायला मिळतोय. मॅच मध्ये कमबॅक करत असताना श्री 11 दिवा डोंबिवली. 1 ओव्हर थ्रोचे रन्स मात्र इथे 23. बॅटिंग जबरदस्त चालू आहे. मॅच मध्ये थोडाफार मात्र या बॉल मध्ये देखील ऑफस्टिकच्या इकडे व्हाईट बॉल. पुन्हा एकदा कुठे ना कुठेतरी ही मॅच आता मात्र श्री 11 दिवा डोंबिवलीने आपल्याकडे खेचली आहे. या बॉलवर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. 25. सर्वांना वाटलं की मॅच पहिला 2 ओव्हर मध्ये शांत होती, बट आलेला ओव्हर थ्रो मॅच मध्ये कलाटणी देऊन गेलाय. $25. रन झाले धाव फलकावर. 25. 2 ओव्हर 2 बॉल मध्ये 14 बॉल मध्ये 25 रन्स केलेत. त्यातले एक्स्ट्रा रन्स आहेत. सुरुवातीला वाटलं की मॅच थोडीफार वन साइड होते की का, बट त्यानंतर
क्षणात हिरो आणि क्षणात झिरो बनवणार खेळ क्रिकेट आहे. बघितलं एका ओव्हरतोने पूर्णपणे मॅच फिरली आहे. 25. त्यामुळे मॅच स्टार्ट व्हायला कधीही वेळ लागत नाही. चला थोडं टायमिंग आहे मित्रांनो. टायमिंगचं खूप लिमिट आहे तुम्हाला. सॅम्युअल स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा कृष्णा. ओंकार पाटणे मागाशी देखील काय स्ट्रेट ड्राईव्ह खेळला पाहण्यासारखा होता. या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. थोडा मात्र तिकडे मागे पिचिंग ठेवली सॅम्युअलने. गुड बॉलिंग. चतुर खेळाडू आहेत सॅम्युअल पण इझिली मारून देणार नाही. अनुभव आहे त्यांच्याकडे पण. 25. या बॉलवर देखील हवेत खेळण्याचा प्रयत्न केला होता. फटका थोडा फसला. बॅटर आउट. बाहेर जावं लागेल इकडे आपण पाहिलं तर कृष्णाला. हवेत खेळायचा प्रयत्न होता तिकडे मात्र फिल्डर होते. बट थोडा बॉल डीप झाला. पडद्याच्या अगदी जवळून गेला. 25 रन झाले. द फलकावर 25. नवीन बॅटर विक्रांत येत आहेत. ओंकार सोबत कुठल्या तरी बॅटरला साथ देणं गरजेचं आहे कारण की शेवटच्या 8 बॉलमध्ये 10-12 रन्स येणं गरजेचं आहे. 35-40 पर्यंत मॅच जाऊ शकते. बॉलिंगसाठी सॅम्युअल. या बॉलवर बीट केलं गेलं सॅम्युअलने. पुन्हा एकदा कमबॅक केलं. गुड बॉलिंग सॅम्युअल. ट्वेंटी 25 रन झालेत. या बॉलवर स्वीप खेळले गेलेत आणि 1 रन तिकडे मिळेल. टायमिंग चांगलं होतं. विक्रांतने 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. या ओव्हरमध्ये ओव्हरथ्रोचे रन झाले. एक बाउंड्री आली आहे. 26 रन झाले. त्या फलकावर शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता. थोडा काळ बॉल हवेत होता. 26 धावा झाल्या त्या फलकावर. ट्वेंटी 26 रन झाले धावफलकावर. बॉलिंगसाठी शुभम लोखंडे येत आहेत. सध्याच्या घडीला मुंबई महाराष्ट्र अंडरआर्म क्रिकेटमध्ये एक नामवंत खेळाडू आणि चर्चेत असलेले खेळाडू आहेत शुभम लोखंडे. चेंबूरचे एक जबरदस्त युवा खेळाडू आहेत. खूप महत्वाची ओव्हर आहे. स्ट्राईक एंडला ओंकार पाटणे बाळा. बेस्ट वर्सेस बेस्ट. डोंबिवली विरुद्ध चेंबूर. या बॉलवर पहिलाच बॉल. समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फिल्डर आहेत तिकडे. सत्तावीस धावा होते धावफलकावर. शेवटची ओव्हर आहे. या बॉलवर जबरदस्त लेग ब्रेक फिरवला गेला शुभमने तिकडे. बॅटर आउट. मैदानाच्या बाहेरचा बॉल विक्रांतला आणि खूप चांगल्या अंदाजामध्ये बॉलिंग करतायत. ओव्हरथ्रोचे रन्स मात्र कुठे ना कुठेतरी कव्हर केले. सॅम्युअलने देखील लास्ट 3-4 बॉल खूप चांगले टाकले. हाय बॉल का लेग ब्रेक वळवला. नवीन बॅटर संकेत भगत येतात. काही खेळाडूने अंडरआर्म क्रिकेट खूप वर्ष खेळतो आणि श्री 11 दिवा डोंबिवली आपल्या परिसरातून खेळाडू घेऊन येत असताना खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले. संकेत भगत दिवाचे एक जबरदस्त खेळाडू आहेत आणि जबरदस्त कॅप्टन कुल संकेत भगत.
या बॉलवर देखील एक लेग ब्रेक, पण तिकडे व्हाईट बॉल. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे. फिल्डिंग टीमने नक्कीच रिव्ह्यू घेतला, चेक केलं जाईल. डॉट बॉल आहे. हलकासा बॉल स्पिन करण्याचा प्रयत्न केला गेला आणि खूप चांगल्या पद्धतीने बॉलला तिकडे वळण दिलं शुभमने. 27 रन्स होते धावफलकावरती, 4 विकेट गेलेत. नो बॉल. धावफलक पुन्हा एकदा एकने पुढे जाईल. 28. 3 बॉलमध्ये एका दुसरी बाउंड्री येणं गरजेचं आहे. या बॉलवर पुन्हा एकदा नो बॉल. ओमकारने स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. नो +1. 30 रन झाले धावफलकावर, 4 विकेट गेलेत. या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला होता. तेजस तिकडे होते. 35 पर्यंत देखील फायटेबल आहे या ग्राउंड वरती मॅच. तिथपर्यंत एका दुसऱ्या बाउंड्रीची गरज आहे. संकेत भगत यांना मात्र टायमिंगला बाउंड्री लगावणं गरजेचं आहे. हे ग्राउंड असं की इकडे बॉल टू बॉल पण कठीण आहे, बट 40-50 रन्स पण तुम्ही चेस करू शकता. या बॉलवर चुकी झाले आणि तिकडे पुन्हा एकदा मात्र रन मिळतील 4. आणि जे रन्स पाहिजे होते ते फायटिंग टार्गेट पर्यंत पोहोचले. श्री 11 दिवा डोंबिवली. संकेत भगतने रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला, कन्फ्युज केलं कीपरला. सो 4 रन तिकडे मिळतील. 35. 35 रन झालेत. शेवटचा बॉल या इनिंगचा. या बॉलवर थोडा फटका फसला गेला आणि 36 टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. 24 चेंडू 36 धावांची गरज आहे.
24 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. रिया नाईट, मुकेश रॉयल चेंबूर त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर श्री 11 दिवा डोंबिवली. जो जिंकेल तो मात्र यंगस्टार जय 11 संघासोबत खेळेल. चोवीस चेंडू 36 धावांची गरज आहे. मॅचला सुरुवात होते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये शुभम लोखंडे आणि करण सोडा दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. जबरदस्त ऑलराऊंडर दोन्ही पण आणि बॉलिंगसाठी ओमकार पाटणे. बॅटल पण पाहण्यासारखी असणार आहे. ओमकारच्या विरुद्ध शुभम लोखंडे. 36 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या 2-3 ओव्हरचा रोल खूप महत्वाचा असणार आहे. पहिली ओव्हर तर खूप महत्वाची आहे. ओमकार पाटणेला एक सेन्सिबल बॉलिंग करावी लागेल. विकेट काढावी लागतील. डॉट बॉल काढणं गरजेचं आहे. तरच श्री 11 दिवा डोंबिवली मॅच मध्ये येऊ शकते. स्ट्रायकरला शुभम. पहिलाच बॉल स्वीप खेळले गेलेत. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल आणि तिकडे जयेश तिकडे होते. जयेशने मात्र थोडा बॉल पुश केला आणि वरतून मात्र बॉल ट्रॅव्हल झाला. सिंगल रन. एक रन झाले धावफलकावरती. ओमकार बॉलिंग साठी पुन्हा एकदा. या बॉलवर जबरदस्त पिचिंग पाहिली गेली. ओमकार पाटणे जबरदस्त पिचिंग करत असताना बॉल किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. बॉल ऑफ द मॅच. शुभम लोखंडेला मात्र शांत करणारा बॉल पाहिला गेलाय. या बॉलवर लेग स्टिकच्या इकडे आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. 36 टार्गेट आहे. सुरुवात चांगली केली तर मॅच मध्ये दोन्ही संघ मात्र आता आहेत. ओमकार पाटणेने एक जबरदस्त सुरुवात केली आहे. डॉट आला, एक्स्ट्रा आला, एक सिंगल आलाय. म्हणजे सर्व काही 3 बॉल मध्ये पाहायला मिळालंय. 2 बॉल मध्ये 1 बॉल पहिला सिंगल, त्यानंतर डॉट आणि त्यानंतर वाईड. बेलविन मेमोरियल कपचा आपण आज पहिला दिवस पाहायला मिळाला आणि स्थानिक गटातून देखील खूप चांगलं खेळ करत असताना गीता सिंग चॅरिटेबल ट्रस्ट बोरवली बॉईज संघ क्वालिफाय झाला टॉप 3 मध्ये. म्हणजे सेमीफायनल साठी बॉल आउट केलं तर ती टीम फायनलला पण जाऊ शकते. या बॉलवर रिव्हर्स खेळले गेलेत आणि शुभमने येईल चौकार. महालक्ष्मी ज्वेलर्स. जबरदस्त टायमिंग करत असताना आपण पाहिलं तर शुभमच्या बॅटमधून 4 रन. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. 1 रन तिकडे मिळेल. सिंगल डबलची मॅच आता तेवढीच महत्वाची असणार आहे. करण सोडा आणि त्या सुट्टीला शुभम. सात रन झाले धावफलकावर. बॉलिंगसाठी ओमकार पाटणे. या बॉलवर पुन्हा एकदा आपण पाहतो लेगस्टिकच्या बाहेर पिचिंग केली गेली. व्हाईट बॉल. मागील 3-4 वर्षामध्ये देखील ओमकार पाटणेने खूप चांगली कामगिरी केली. या बॉलवर फ्लिक केले गेले. तिकडे मात्र नॉन स्ट्राइक एंडला फेकी करतील बट 1 रन तिकडे मिळेल. 9 रन झाले धावफलकावरती. अंपायरचा रिव्ह्यू आपण
डॉट बॉल आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 9 रन झाले फलकावरती. 36 टार्गेट आहे आता मॅचला जिंकण्याकरिता. आपण 18 बॉल्स मध्ये 27 धावांची गरज आहे. 18 बॉल 27. बॉलिंगसाठी विशाल जाधव येत आहेत. लेफ्ट आर्म. 18 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 27 धावांची गरज आहे. 18 बॉल 27. अठरा चेंडू 27 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला करण सोडा बॉलिंगसाठी. विशाल या बॉलवर ड्राईव्ह केल्या गेल्या गॅप मध्ये. तिकडे फिल्डर आहेत नॉन स्ट्राईक एंडला. थ्रो करतील. शुभम सांगळे तिकडे होते. यावर्षी मागील ISPL मध्ये देखील त्यांना खेळताना पाहिलं गेलं. चेन्नई सिंगम या संघासाठी देखील शुभम सांगेला खेळताना पाहिलं गेलं. अंडर 19. दहा रन झाले. फलकावर मॅच बनवावी लागेल. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा विशाल, स्ट्राईक एंडला शुभम. विकेट शोधावे लागतील. डॉट बॉल काढावे लागतील तरच मॅच कुठे ना कुठे ते बनू शकते. नाही तर थोडं कठीण आहे. दोन्ही बॅटर मात्र जबरदस्त आहेत. या बॉलवर एक जबरदस्त बॉल पाहिला गेला विशालचा. थांबून ठेवलं गेलं. गुड बॉल. सोळा चेंडूंनी 26 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच. श्री 11 दिवा डब्ल्यू त्यांच्या विरुद्ध वियान हेट मुकेश रॉयल चेंबूर. एक एक रन महत्वाची असणार आहे. मॅच सोडणार नाही दोन्ही संघ. हेच व्यावसायिक क्रिकेट आहे. व्यावसायिक क्रिकेटमध्ये एका दुसऱ्या संधीचा तुम्हाला फायदा उचलावा लागतो. त्यामुळे व्यावसायिक क्रिकेट सोपं नाहीये. समोरच्या टीमला एका दुसऱ्या तुम्ही चान्स दिला तर मॅच हातातून जाऊ पण शकते. अशा अनेक मॅचेस आपण पाहिल्या गेल्या. या बॉलवर हवेत खेळले गेलेत. बॅटर आउट. विशालचं सेलिब्रेशन. डीजे महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर जावं लागते. बघा ह्या मॅचचा पहिल्या इनिंग मध्ये जो टर्निंग पॉईंट होतो तो ओव्हरथ्रो. ओव्हरथ्रो म्हणजे ही मॅच आहे आणि मॅच म्हणजे ओव्हरथ्रो होता. सो कुठे ना कुठेतरी मॅच फिरताना पाहायला मिळाली. अकरा रनवरती एक विकेट गेली आहे. बॉलिंगसाठी विशाल. नवीन बॅटर येतात मैदानाच्या आतमध्ये. कुणाल, मयुरेश देखील इनॅक्शन मध्ये आहेत. आज सर्व श्री 11 दिवा डोंबिवली ह्या परिसरातील अगदी युवा खेळाडूंची मांदियाळी घेऊन आज संकेत भगत. सेकंडला कुणाल विग्रह विषय. या बॉलवर पहिलाच बॉल फ्लिक केला गेलाय. मयुरेशची एक तिकडे जबरदस्त फिल्डिंग. संकेत भगत नेहमीच एक अग्रेसिव्ह क्रिकेट खेळताना त्याला पाहायला मिळत असतं आणि जिद्दीने क्रिकेट खेळत असतात. 12 रन झाले. फलकावरती एक विकेट गेली आहे. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. हाय व्होल्टेज मॅच. श्री 11 दिवा डोंबिवली त्यांच्या विरुद्ध वियान हेट मुकेश रॉयल चेंबूर. स्ट्राईक एंडला शुभम लोखंडे. बॉलिंगसाठी विशाल जाधव. बेस्ट वॉसेस बेस्ट. या बॉलवर मात्र इकडे ऑफ स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. बॅट्समन पासून थोडा लांब टाकण्याचा प्रयत्न केला गेला. व्हाईट बॉल. जबरदस्त सामना आहे. मेलविन मेमोरियल कपची ही देखील मॅच लक्षात राहील. 13 धावा झाले. फलकावर एक विकेट गेली आहे. या बॉलवर स्टेप आउट झाले. व्ही शेप मध्ये हलका तरी ढकललं शुभमने. गुड बॉलिंग. चांगली ओव्हर पाहिली गेली. 14 रन झाले. फलकावर एक विकेट. 12 चेंडू मध्ये 22 धावांची गरज आहे. 12 बॉल 22.
बॉलिंगसाठी आपण पहिल्यांदा कृष्णा याच्यावर जबाबदारी दिली आहे. 12 चेंडूमध्ये 22 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच आहे. हाय व्होल्टेज मॅच आहे. डू ऑर डाय. बॉलिंगसाठी कृष्णा. दोन्ही टीम बॅलन्स होत्या. ओव्हर थ्रोचे रन्स आले त्यामुळे कॉन्फिडन्स वाढला. श्री 11 दिवा डोंबिवलीच्या. त्यानंतर बाउंड्री आली. ओमकार पाटण्याची एक जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. 12 बॉल 22 ला ह्या ओव्हरचा रोल खूप महत्वाचा आहे. या ओव्हरवर पूर्णपणे मॅच डिपेंड असेल. लास्टला 6 बॉल 18 वगैरे मॅच जर ठेवली तरी देखील या ग्राउंडवर फायटेबल मॅच आहे. पोलिससाठी कृष्णा लेफ्ट आर्म. पहिलाच बॉल कव्हरला खेळले गेले. जबरदस्त टायमिंग करत असताना शिवम लोखंडेच्या बॅटमधून एक देखना. महालक्ष्मी ज्वेलर्स प्युअर अँड परफेक्ट येतोय चौकार. फुटवर्क होतं. शुभमचं कॉन्फिडन्स लेवल खूप चांगली होती आणि जो फुटवर्क मारून त्यांनी जो स्ट्रोक खेळले गेले जबरदस्त टायमिंग. 11 चेंडूने 18 धावांची गरज आहे. अकरा चेंडूने 18 धावांची गरज. बॉलिंगसाठी कृष्णा आहेत. पुन्हा एकदा स्ट्रायकेला शुभम लोखंडे. या बॉलवर देखील स्क्वेअर कट खेळले गेलेत आणि या मॅचला पूर्णपणे कलाटणी दिली गेली आहे. शिवम लोखंडे ब्रँडेड फटका. येतो 4 रन. जबरदस्त बॅटिंग करत असताना शुभम लोखंडे. अनेक व्हिडिओज अनेक रील्स त्याच्या माध्यमातून आपण पाहत असून एक जबरदस्त खेळाडू आहे. मागील 1-2 हंगामामध्ये मग मालवण, दापोली, रत्नागिरी त्या परिसरात जाऊन देखील एक चांगलं क्रिकेट खेळले गेले शुभम लोखंडे. आणि खुल्या गटातील स्टेशन वाईज मधून देखील खूप चांगला परफॉर्मन्स पाहिला गेला. त्याच्या घडीला चर्चेत आहेत आणि आज बोरवलीमध्ये देखील त्याचा नावाचा रंग आपल्याला पाहायला मिळतोय. 10 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. जबरदस्त एक बहारदार बॅटिंग शुभम लोखंडेची. या बॉलवर पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं गेलंय. फिल्डर आहेत तिकडे आणि नजर हटी और दुर्घटना घटी. नऊ चेंडूने तर 12 धावांची गरज आहे. 3 बॉल खूप महत्वाचे आहेत. थोडा बॉल इकडे तिकडे झाला. शुभमनी कॉल दिला आणि लगेच 2 रन्स मात्र जमा करत असताना 9 चेंडूने 12 धावांची गरज आहे. बॅटिंग टीम तुम्हाला वरती बसणं तुम्हाला मित्रांनो स्टेजवरती कुणी बॅग वगैरे ठेवू नका. त्या स्टेजवरती त्या बॅग आहेत ते सगळं तिकडून साईडला काढायच्या. बॅटची बॅग आहे सर्व बॅग्स आहेत तर तिकडून साईडला काढा मित्रांनो.
9 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. बॉलिंगसाठी कृष्णा. 9 चेंडू आणि 12 धावांची गरज. 3 बॉल खूप महत्वाचे. स्ट्राईक एंडला शुभम लोखंडे जबरदस्त फॉर्म मध्ये बॅटिंग करतोय. या बॉलवर आपण पाहिलं तर ऑफ स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. 9 चेंडू आणि आता 11 धावांची गरज आहे. 2 रन्स फॉरसट पाहिले गेल्या. शुभमची जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. या बॉलवर देखील सिंगल रन केला गेला. 1 रन तिकडे मिळेल. शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच घेऊन जातील का? 8 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. 2 बॉल खूप महत्वाचे आहेत. 8 बॉल 10. आठ चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच आहे. 2 बॉल खूप महत्वाचे आहेत. 8 बॉल 10. या बॉलवर रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केला गेला. खेळाडू आहेत तिकडे. 1 रन तिकडे मिळेल. 7 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच जाईल का? शेवटची ओव्हर निर्णायक असणार आहे. 7 बॉल 9 हा बॉल देखील तेवढाच महत्वाचा आहे. शिवम लोखंडे जबरदस्त फॉर्म मध्ये बॅटिंग करतायत. 7 बॉल 9. सात चेंडू आणि 9 धावांची गरज. या बॉलवर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला. स्ट्राईक एंडला चान्स घेतला गेला तिकडे. खेळाडू आहेत. 1 रन मिळेल. शेवटचे 6 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज मुकाबला. आता कुठल्या खेळाडूवर मात्र जबाबदारी दिली जाईल? सर्वांचं लक्ष या मॅच वरती आहे. 6 बॉल 8. श्रीलिबन दिवा डोंबिवली जिंकली की विया नेट मुकेश रॉयल चेंबूर निमित्त आहे मेलविन मेमोरियल कप 2025 एक भव्य दिव्य असं आयोजन. पहिला दिवस या क्रीडा स्पर्धेचा बोरिवली राजेंद्र नगर. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 7वं वर्ष क्रीडा स्पर्धेचं. स्थानिक गटातून देखील खूप चांगली कामगिरी करत असताना खूप चांगला खेळ पाहायला मिळाला. बोरिवली बॉईज सिंग चॅरिटेबल ट्रस्ट बोरिवली बॉईज. बॉलिंगसाठी महेश शिंदे येत आहेत. डोंबिवलीचा अजून एक जबरदस्त खेळाडू. या अंगामध्ये एक बाईक देखील त्यांनी मिळवली आहे. देव प्रतिष्ठासारखी एक मानाची क्रीडा स्पर्धा जिंकत असताना त्या मोटरसायकलचा मानकरी ठरला होता महेश शिंदे. बट 6 बॉल 8. पहिले 2-3 बॉल महत्वाचे आहेत. स्ट्राईक एंडला शुभम लोखंडे. बॉलिंगसाठी महेश शिंदे. शिंदे विरुद्ध लोखंडे. पहिला बॉल फ्लिक केला गेलाय आणि पहिल्याच बॉलवर शुभमच्या बॅटमधून एक देखणा चौकार येतोय. रन मिळतील 4. गरज आहे. शुभमने जबरदस्त बॅटिंग केली. फ्री माइंड बॅटिंग खेळली आणि प्रॉपर टायमिंग करत असताना शुभमने या मॅच मध्ये वेगळी कलाटणी घेतली आहे. बट मॅच अजून संपलेली नाही. 4 धावांची गरज आहे. या बॉलवर ड्राईव्ह करत असताना सामना जिंकत असताना शुभम लोखंडे आपल्या स्टाईलने फिनिश. येतोय चौकार. विया नेट मुकेश रॉयल चेंबूर संघ जिंकतोय हा सामना. जबरदस्त बॅटिंग पाहिली गेली शुभम लोखंडेची आणि हा सामना जिंकत असताना आपण पाहिलं तर विया नेट मुकेश रॉयल चेंबूर संघ अभिनंदन. वेल प्लेड.
थँक्यू. आणि नेक्स्ट मॅच आपण टॉस पण करणार आहोत. यंगस्टार जय 11 आणि त्यांच्या विरुद्ध वियानेट मुकेश रॉयल चेंबूर. जबरदस्त मॅच आहे यानंतर देखील. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार जबरदस्त बॅटिंग करत असताना 15 बॉलमध्ये 28 धावांची एक नाबाद खेळी शुभम लोखंडे प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. पवार साहेबांना विनंती करेल की आपल्याला तुझा पुरस्कार द्यायचा आहे. सुबह स्पोर्ट्स आणि त्यानंतर श्री साई स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून शुभम लोखंडे जबरदस्त बॅटिंग केली. 28 धावांची एक नाबाद खेळी. सचिन पवार यांच्या माध्यमातून आपण पाहिलं ही टी शर्ट्स ट्रॉफी जे विचारे साहेब यांच्या माध्यमातून जे सिमो स्पोर्ट्स आणि ट्रॉफी आहे. शुभम लोखंडे एक जबरदस्त खेळ करत असताना दुवादार बॅटिंग केली. 28 धावांची 5 बाउंड्रीज त्याच्या बॅटमधून पाहिले गेले. आणि टायमिंगला म्हणजे कृष्णाची जी ओव्हर होती जो फुटवर्क करून त्यांनी जी बाउंड्री लगावली आणि आमचे संतोष राजे सरांच्या हातून मात्र ही टी शर्ट्स श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून वेल शुभम जबरदस्त खेळ केला. 36 धावांचं टार्गेट होतं आणि मॅच थोडीफार फसली होती. शुभम लोखंडे सध्याच्या घडीला चर्चेत मुंबईत आणि वेल शुभम मॅच थोडीफार मात्र बॅकवूडला गेली होती. एक ओव्हर थ्रो मॅचचा टर्निंग पॉईंट होता. त्यानंतर मॅच सांभाळली आणि 12 बॉल अगदी 22ला 2 बाउंड्रीज टायमिंगला आल्या. टीम जिंकली आणि ह्या क्रीडा स्पर्धेविषयी 2 शब्द ऐकेल. टुर्नामेंट तर खूप छान आहे आणि मला खेळायला मजा येते. टुर्नामेंटला आम्ही हर वर्षी वाटच बघत असतो आणि थोडं आम्ही चुकीमुळे आम्ही जास्त रन झाले. आता आम्ही कमी रन केला. टार्गेटला आम्ही थांबवलं होतं. थोडं चुका होतात. आम्ही आता ऍडजस्ट करूया टुका. क्या बात आहे. खूप साऱ्या शुभेच्छा शुभम. ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच साठी. चला नेक्स्ट मॅचचा पण टॉस केला जाईल. यंगस्टार बॉय जय 11 यंगस्टार बॉय जय 11 टॉस साठी यायचं आहे. वियानेट मुकेश रॉयल चेंबूर कॅप्टन. चला टॉस पण केला जाईल. रवी पांचाळ सरांना विनंती करेल की आपण या आपल्या हातून टॉस केला जाईल. जबरदस्त मॅच आहे. मांडूप एका साईडला चेंबूर आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट आणि आमचे रवी पांचाळ. रवी पांचाळ साहेबांचा एक फोटो पण घ्या. या पांचाळ साहेब आपल्या हातातून टॉस करा. हेड्स कॉल है और टेल है. शुभम डिसिजन काय असेल? फिल्डिंग करू आम्ही. फिल्डिंग. सो दोन्ही टीमला खूप सारे शुभेच्छा. एक जबरदस्त मॅच आहे. वियानेट मुकेश रॉयल चेंबूर आणि त्यांच्या विरुद्ध यंगस्टार बॉय जय 11. थँक्यू. जशी मॅचला सुरुवातीचे मात्र आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे मित्र खास करून डोंबिवलीवरून या क्रीडा स्पर्धेसाठी दाखल झालेत. मनीष बागडे सरांचा पण आवाज ऐकणार. थँक्यू. धन्यवाद.